तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नंदुरबार नगरपालिकेने असे आदेश काढले आहे की 2 दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होणार आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही विरचक धरणाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आणि असं लक्षात आलं त्यांनी जे सांगितलं इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी की आपल्याकडे धरणामध्ये भरपूर पाणी साठा उपलब्ध आहे आणि 2 दिवसाआड जे पाणी देण्याचे आदेश नगरपालिकेने काढले हे देण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती। फक्त 1 दिवसाआड जरी पाणी नंदुरबार शहराला दिलं तरी 2 वर्षापर्यंत पाणी पुरेल एवढा पाणी साठा या धरणामध्ये उपलब्ध असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिलेली आहे। तर एवढा पाणी साठा उपलब्ध असताना नंदुरबार शहरवासियांना नगरपालिका का म्हणून वेठीस धरत आहे? 2 दिवसाआड पाणी देण्याची कुठलीही गरज नाही, फक्त 1 दिवसाआड पाणी दिलं तरी भागेल अशी परिस्थिती असताना नंदुरबार नगरपालिका ही नागरिकांशी अक्षरशः या तीव्र अशा उन्हाळ्यामध्ये पाणी न देण्याचा एक मोठा छळ या ठिकाणी नगरपालिका करत आहे आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांना आज भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि ही मागणी केली आहे की जे 2 दिवसाआड पाणी देण्याचा जो निर्णय नगरपालिकेने दिलेला आहे तो रद्द करून 1 दिवसाआड फक्त पाणी पुरवठा हा झाला पाहिजे अशा प्रकारचे आदेश त्वरित पारित करावे आणि नंदुरबार शहराच्या लोकांना या भीषण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची खबरदारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावी अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। हे करत असताना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना ही मागणी केली की नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे तापी नदीवरून नंदुरबार शहरासाठी जी पाणी पुरवठा नळ योजना त्यांनी प्रस्तावित केली आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी सुरू झाली पाहिजे, जेणेकरून हा जो पाण्याचा कृत्रिम पाणी टंचाईचा जो प्रश्न वारंवार नगरपालिका नंदुरबार शहराच्या लोकांसमोर मांडते हा कुठेतरी संपेल आणि पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहराच्या लोकांना दररोज पाणी पुरवठा होऊ शकेल या योजनेमुळे। आदरणीय गावित साहेब यांनी एक दूरदृष्टी ठेवून ही योजना तयार करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि या योजनेला लवकरच चालना मिळावी अशी सुद्धा मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे केली। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।